आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला कळतच नाहीये तुला हिचा इतका पुळका का येतोय. म्हणजे काय हिच्यासाठी एवढी डेअरिंग करतेस तू. तुम्ही दोघी मिळून चॅलेंज करताय का मला. नाही पण त्याचा काही उपयोग होणार नाही. आत्ता आत्ता थोड्या वेळापूर्वी आतमध्ये बोलणं झालं होतं ना आपल्या याच्यावर, आणि तरी घराबाहेर जातेस तू. नाही नाही ताई, तुमच्या विरोधात वगैरे अजिबात जायचं नाही हो मला. ताईला बिचारीला तिच्या आईला भेटायचं होतं, तिचा जीव तळमळतोय. आणि तुम्हीच कल्पना करा ना, तिची आई हॉस्पिटलमध्ये, मग तिचा जीव घरात कसा रमेल. ती रडत होती हो, म्हणून मीच तिला म्हटलं की तू पटकन हॉस्पिटलमध्ये जा आणि आईला बघून ये. तू म्हणालीस आणि ही निघाली. वाव. पण तू आईकडे जा हे सांगण्याआधी मी तिला काहीतरी सांगितलं होतं, हे लक्षात नाही राहिलं तुझ्या. तुम्ही दोघी एकत्र येऊन मला घाबरवण्याचा प्रयत्न करताय का. नाही घाबरले मी आणि घाबरणार पण नाही. काय ग बाई, हा किती वर्ष ओळखतेस तू मला. तू हिची बाजू घेतेस इतकी वर्ष मला ओळखून सुद्धा. बहिणी, तुम्ही सासू सुना मिळून काय करण्याचा प्रयत्न करताय ना, हे न कळण्या इतकी मूर्ख नाहीये. नाही, आम्ही असं काहीच करत नाही होत. आणि तुम्ही जे काही बोलताय ना, तसा विचारही आमच्या मनात नाही आला. तुम्ही प्लीज आईंना काही बोलू नका. खरं तर आईला भेटण्यासाठी माझा जीव खूप तळमळत होता, म्हणून मी आईंना हट्ट केला की मला जाऊ द्या म्हणून. तुम्ही प्लीज त्यांना काहीच बोलू नका मॅडम, प्लीज. शट अप. तुझ्याकडे ना एक्सप्लेनेशन नाही मागत आहे मी. मला तुझ्या एक्सप्लेनेशनची गरज पण नाही. हे म्हणजे ना उंदराला मांजर साक्ष असं झालं. माझ्यासमोर एकीचा टिकाव लागणार नाही म्हणून तुम्ही दोघी एकत्र येऊन हे सगळं करताय का. बहिणी, एक वेळ तू माझ्या विरोधात जाशील ग, पण या घरातली बाकीची सगळी मंडळी ही माझ्या बाजूने. हे काय बोलताय तुम्ही मॅडम. आणि मी का करेन असं. आपण एक कुटुंब आहोत आणि आपलं कुटुंब कायम स्वरूपी एक राहावं ना, अशीच माझी इच्छा आहे. आणि आईंची सुद्धा हीच इच्छा आहे. आता फक्त माझी आई आजारी आहे म्हणून मला तिला भेटावंसं वाटत होतं, तिच्या जवळ राहून तिची काळजी घ्यावीशी वाटत होती, म्हणून मी हॉस्पिटलला निघाले होते. बाकी आमच्या दोघींच्या मनात असा दुसरा कुठलाच विचार नाही आला. ही अशी गाडी चालवायची ना, तुझी लायकी पण नाहीये आणि तुला त्याची अक्कल पण नाहीये. गाडी चालवायची तुला. पेट्रोल भरायला पैसे तरी आहेत का तुझ्याकडे. आहे का तेवढी तरी तुझी ऐपत. तुझ्या आईच्या आजारपणाचं कारण पुढे करून ना हा इमोशनल ड्रामा माझ्यासमोर नाही करायचा. तो अजिबात नाही चालणार. आणि मला न विचारता माझी गाडी कोणी चालवायला घ्यायची नाही. आत्ता थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं होतं ना, जर का माझ्या परवानगी शिवाय तू घरातून एक पाऊल जरी बाहेर काढलं तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. आता शेवटची वॉर्निंग देते तुला. याच्या पुढे जर का घराबाहेर गेलीस ना अशी, तर धक्के मारून बाहेर काढेन मी तुला. अशीच रडत रडत एक दिवस हिला या घरातून धक्के मारून बाहेर काढेल. यार, कुठे अडकली मी. तर घरी जाता येत नाहीये आणि अशा खाण्याच्या रूम मध्ये बसण्याची इच्छा पण होत नाहीये.
घाणेरड्या सिच्युएशन मध्ये कशी काय अडकली तू एसी? हे सगळं ना त्या टोनीमुळे होत आहे. लाईफ मध्ये पुढे काय होणार आहे काहीच कळत नाहीये. अंजली, आई सर, आई प्लीज वेलकम. अंजली, हे आहे मिस्टर विश्वनाथ. नमस्कार. बॉलीवुड टॉप डायरेक्टर है. अभी तक 4 फिल्में बनाई है इन्होंने, सबकी सब सुपर हिट. और अभी अपनी 5वीं फिल्म की प्लानिंग कर रहे हैं. गेस व्हाट, उसमें तुझे लीड हीरोइन का रोल दे रहे हैं सर. हाँ, अरे पण अजून माझी ऑडिशन पण नाही झाली आणि डायरेक्ट हिरोईनचा रोल म्हणजे. अरे बेबी, ऑडिशन नहीं हुआ तो क्या हुआ? तुझे फोटोज, प्रोफाइल आणि व्हिडिओ सगळा पाठवला होता मी सरांना आणि सरांना ते खूप आवडले. तो सर क्लास क्लास, कमाल कमाल. इसलिए तो सर यहाँ पर आए. सर की आंखों को अच्छे से पता है की कोणामध्ये स्टार बनायचा कॅलिबर आहे. बेबी, तू किती टॅलेंटेड आहे सरांना माहिती आहे. म्हणून तर सर आले होते तुला भेटायला. तो सर हाँ हाँ, ऑफकोर्स ऑफकोर्स. बेबी, मला जरा काम आहे, मी पटकन जाऊन येतो. तुम्ही दोघे बोला. हाँ, कशाला तू मी काय बोलणार आहे? अरे बेबी, तू बैठना आराम से, तुम दोनों बातें करो फिल्मों को लेके. बाहर कौन आला है, मैं अभी 5 मिनट में मिल गया था. ठीक, अरे 5 मिनट में. अरे बेबी तुम बैठ. सर मैं आ रहा हूँ 5 मिनट में. बस ना प्लीज. बस बस बस, घाबरू नको. बस कम्फर्टेबल. तुझे फोटोज बघितले. कमाल कमाल. काढा नाही म्हणजे तुझे फोटोज बघून मी ठरवलं तूच माझ्या फिल्मची हिरोईन आहेस. खरं सांगू, तू फोटोपेक्षाही खूप सुंदर दिसतेस. अरे काय झालं? आत्ता माझ्या लक्षात आलं तू नवीन आहेस म्हणून लाजतेस. तुझ्यासारख्या अशा खूप मुली मला दररोज भेटायला येतात. सिनेमात काम करायची संधी मिळावी त्यासाठी वाटेल ते करायची त्यांची तयारी असते. पण तू नक्की आहेस. पहिल्या नजरेतच तू मला खूप आवडलीस. हे बघा, मला असं काहीही करायचं नाहीये आणि तुमच्याकडे ज्या मुली येतात ना, तुम्ही त्यांना द्या ना कामं, त्यांच्याकडून करून घ्या. मला माफ करा, सॉरी. हाय हाय हाय, मार डाला. तू चिडल्यावर ना खूप सुंदर दिसतेस. मे बी हे सगळं नॉर्मल आहे. हे बघ, सिनेमात आपल्याला काम करायचं ना, मग या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. नाही ना तसं सगळं नॉर्मल आहे. बघा, मला हे असं काहीही करण्याची गरज नाही आणि मी असं काही करणारही नाही. मला माझ्या टॅलेंटवर कम्प्लीट कॉन्फिडन्स. त्या टॅलेंटवर मी माझी कामं मिळवीन ना. ही असली कामं नको मला. तुम्ही या. अरे निघा बरं, मीच जाते. असा कसा मी निघे? अगं, आपली भेट व्हावी म्हणूनच मी त्या टोनीला 10,000 रुपये दिले. काय? हा, म्हणूनच त्याने मला ही सेटिंग लावून दिली. तुझे फोटो बघितले, पागल झालो मी. वेडा, तुझ्या प्रेमात पडलो. आणि आज प्रत्यक्षात तू अशी माझ्या समोर होती. आता मला राहावं लागेल. हे बघ, मी तुला आणखी 10,000 रुपये देतो, पण प्लीज
माझा मूड खराब करू नकोस. चल कम ऑन कम ऑन चल. अरे कम ऑन यार, ये ना. पाणी पाणी. क्या हुआ सर? तिला सांग, तिच्यासाठी मी रुपये मोजलेत, रुपये. माझ्यावर हात उचलतेस? हा, टोनी, या माणसाला आत्ताच्या आत्ता इथून निघायला सांग. सॉरी सर, सॉरी. तुम्ही चिडू नका ना प्लीज. हिची पहिली वेळ आहे, शायद इसलिए डर गई हो. मी समजावतो हिला सर. अरे मग आधीच समजवायचं ना. इथे काय माझा इन्सल्ट करायला तू मला बोलवलंयस? सगळा मूड खराब केला. ए, मी जे तुला 10,000 रुपये दिलेत ना, ते एका तासात माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे, नाहीतर मी तुला सोडणार नाही. सर सर, अरे सर मेरी बात. सर क्या किया तुमने? पागल हो गई है क्या तुम? किती मोठा डायरेक्टर आहे तो. पागल मी नाही, पागल तू झालाय. तो का ठिकाणावर आहे का रे तुझं? हा, आणि काय तू त्या माणसाकडून मला भेटायला पैसे घेतलेस? शी. हो घेतलेस. पर तुझा काय प्रॉब्लम आहे? अरे तुझे तो रोल दे रहा था ना वो फिल्म में. तू अपने काम से काम रखना. हो का? आणि तो कसा रोल देणार होता कळलं ना तुला? त्यासाठी काय करावं लागणार होतं हे तुला माहित होतं ना, तरी तू असा वागलास? अरे पापा, हीरोइन बनने के लिए थोड़ा बहुत एडजस्टमेंट करना पड़ता है. इतनी नॉर्मल आहे. तुझ्यासाठी असेल ते नॉर्मल, माझ्यासाठी नाहीये, कळतंय का? मैं बोल रहा हूँ अंजलि, तू ऐसे नाटक करेगी ना तो तुझे जिंदगी में काम नहीं मिलेगा. नाही मिळालं ना काम तरी चालेल, पण ही असली फालतूगिरी मी करणार नाहीये. तुम्ही, अरे काय झालंय तुला? तू हे असं वागतोयस? अरे इतका सेन्सिबल आणि इतका चांगला मुलगा होतास तू. बदललास रे तू टोनी. हाँ, बदल गया हूं मैं. आणि तू पण बदल स्वतःला, नाहीतर लाईफ मध्ये काहीच होणार नाही तुझ्या. अरे जहां है वहीं रह जाएगी. सक्सेस पाने के लिए खुद को मोल्ड करना पड़ता है बेबी, समझ. मला ना, मला भीती वाटायला लागली आता तुझी. आयुष्यात सगळ्यात मोठी चूक केली मी की मी माझ्याच लग्नातून पळून आले. फास आता. मी नाही राहू शकत इथे टोनी. माफ कर मला. सॉरी. ए गप्पास, कुठे जायचं नाहीये तू, समजलं? टोनी, हात सोड माझा. तू चल अंदर. टोनी, हात सोड माझा. जाऊ दे. तो मेरी बात समझ में नहीं आ रही क्या? तुला सांग, अंजलि, हात सोड ना माझा. नहीं छोड़. अंजलि, अंजलि. वरुण, हा? मी काय म्हणतो, तू आता घरी जा. तुला उद्या कॉलेज असेल ना, मी आहे इथे तिच्याजवळ. अरे नाही मामा, मी एक दिवस सुट्टी घेईन. अरे मला थांबू दे ना. अंजलि, काय? करा रे प्लीज, माझी हेल्प करा रे. अंजलि काय झालंय? तू अशी लपत का आहेस? अंजलि काय झालंय, प्लीज सांगशील का मला? आय माइट हेल्प यू. अरे काय, आता मला वाटतं कोणीच माझी हेल्प नाही करू शकणार आहे. मी माझ्याच लग्नातून पळाले. त्याचा तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला ना रे. कदाचित याचीच शिक्षा भोगतीये. पण तू लग्नातून पळालीस का? वेडेपणा केला रे मी. सेन्सलेस वागलीये.
मला खूप मोठी ऍक्ट्रेस बनायचं होतं, स्टार व्हायचं होतं. आणि आत्ता जो गेला ना, तो माझा मित्र होता टोनी. लग्नाआधी त्याने मला मोठी फिल्म मिळवून देईल, खूप मोठी स्टार होशील, लाईमलाईट मिळेल, ते असे खूप स्वप्न दाखवले रे. आणि मी सहज विश्वास ठेवला त्याच्यावर. जेव्हापासून ती पळतीये ना, त्याचपर्यंत पळतेच आहे रे. टोनीने ना फसवलं रे मला. आणि लग्नात ती दागिने मिळाले होते ना, ते पण सगळे त्याने विकून टाकले. आणि आता मी एकटीच येणार आहे, म्हणून माझा गैरफायदा घेतोय तो. अंजली तू 1 मिनिट इथेच थांब, मी बोलतो त्याच्याशी. नको नको ओंकार नको प्लीज. माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना ना ऑलरेडी खूप त्रास झालाय. प्लीज मला तुला या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये नाही पाडायचंय रे. तू माझी हेल्प केलीस त्यासाठी खरंच थँक्यू. पण आता जाते मी, खरंच थँक्यू. आई सई, मला फार भीती वाटते ग. वाटणार सगळं, एवढ्या मोठ्या घरात जाणार आहे, भीती वाटेलच की. मोठ्या घरात जाते यापेक्षा तुम्हा सगळ्यांना सोडून जाणार आहे ना, ह्या कल्पनेने जास्त त्रास होतो हे आई. ताईचा फोन. ताई तू अजून जागी आहेस? आई हॉस्पिटल मध्ये आणि मला झोप येईल का? बरं मला सांग, आईची तब्येत कशी आहे? तिने काही खाल्लं का? आणि डॉक्टर काय म्हणाले? ताई डोंट वरी, डॉक्टरांनी आत्ताच पाहिलंय आईला, म्हणाले तब्येतीत सुधारणा आहे. नक्की ना? हे बघ, मला बरं वाटावं म्हणून नाही सांगतेस ना, तू खोटं तर नाही बोलतेस ना? अगं हो ताई, मी खरंच बोलतोय. हवं तर मामाला विचार. सई, तू तिथे बसून का काळजी करतेस तिची? आम्ही आहोत ना इथे. मामा, आईने काय खाल्लंय का? तिला आता लगेच काही जेवण जाणार नाही, थोडं थोडं खाते ती. नारळ पाणी दिलंय आम्ही तिला आणि सूप पण दिले. मामा ऐक ना, मला आईशी बोलायचं, प्लीज आईला फोन दे ना. सांग. अगं ताई, आई झोपलीये. त्या औषधांचा डोस फार स्ट्रॉंग होता ना, म्हणून. अगं पण जेव्हा केव्हा ती जागी होते तेव्हा ती फक्त तुझ्याच बद्दल विचारत असते. सई आली का, सई आली का, हेच म्हणत असते ती. वरुण, मलाही आईशिवाय नाही करमत रे. मलाही यायचंय तिकडे, पण नाही येऊ शकत आहे मी. प्लीज एक काम कर ना, मला आई दाखव ना प्लीज. बर थांब. आई आई, आय एम रिअली सॉरी. तुझ्याजवळ आता असायला हवं, पण मी नाही येऊ शकत आहे. मला खूप आठवण येते ग तुझी. ताई रडू नकोस. तुला आठवतंय ना आई काय म्हणाली? तिला रडणारी सई नाही आवडत. हा, तू हास परत, म्हणजे मग आईला लवकर बरं वाटेल. आणि अगं डॉक्टर म्हणाले आहेत की आपण 2 दिवसात आईला घरी घेऊन जाऊ शकतो म्हणून. वरुण, मी फक्त शरीराने इकडे रे, माझं मन पूर्ण आईजवळ आहे. मला अजिबात करमत नाहीये तिच्याशिवाय. अगं ताई, तू नसलीस म्हणून काय झालं? देवांश जिजू इकडेच आहेत, ते खूप काळजी घेत आहेत. काय? देवांश सर तिथे? हो. बघू. हो, 1 मिनिट.
ताई, ते दिवसभर इकडेच आहेत, इकडून हल्ले सुद्धा नाहीत. त्यांनी आईसाठी खिचडी आणली, आपल्या स्वतःच्या हातांनी तिला भरवलं, तिच्याशी गप्पा मारल्या, तिला तिला धीर दिला. हॉस्पिटलचं बिलही त्यांनीच भरलं, औषधही त्यांनीच आणली. ताई ताई खूप केलं ग त्यांनी. बिचारे पार दबून गेले. आत्ता कुठे जरा झोप लागलीये त्यांना. वरून ऐक ना, यांना असं झोपायची सवय नाहीये. प्लीज त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाक ना, त्यांना मच्छर चावतायत. हो ताई, करतो मी ते सगळं. पण ताई, तू ना खूप लकी आहेस. जिजू खरंच खूप चांगले आहेत ग. आजकाल कोण करतं कोणासाठी एवढं? आपल्या आईसाठी ते जे काही करतायत ते खूप मनापासून करतायत. मला खूप आधार वाटतो त्यांचा. ते आहेत म्हणून मला खूप रिलॅक्स्ड फील होतंय. ठीक आहे, वरून मी ठेवते आता फोन. आणि हो, आईची काळजी घ्या प्लीज. बाय.